हॅलो, हाय, नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जे कोणी ऑनलाईन आहे पटापट जॉईन करा, कारण आज आपल्याबरोबर असणार आहे विकास पाटील. सो बिग बॉस फेम विकास पाटीलच आपल्याबरोबर जॉईन करणार आहेत आणि तुमचे प्रश्न रेडी ठेवा. खूप सारे आपण गप्पा मारूयात त्यांच्याबरोबर. सगळ्यांचं वेलकम, सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आणि लवकरच विकास दादा आपल्याबरोबर जॉईन करेल, त्याच्याबरोबर मस्त गप्पा मारूयात, गेम्स खेळूयात आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही सांगा, आपण तेही घेऊयात. सो हाय हाय तन्वीर ऍक्च्युली सो थँक्यू. तू प्रत्येक सेशन जॉईन करतोय, एकदम तुला आवडतात सेशन होते का आमचे, त्यामुळं एकदम रोजचा फॉलोअर आहेस तू, रोज फॉलो करतो प्रोग्राम. हाय रोहन, सगळ्यांना हाय. सो मी थोड्याच वेळात आता विकास दादाला घेते ऑनलाईन. बिग बॉसमुळे विकास दादाला एक वेगळीच अशी छान ओळख मिळाली आणि बिग बॉस हा सगळ्यांचा फेवरेट गेम आहे, शो आहे आणि त्यामुळे सगळ्यांना तो अगदी त्याचा गेम सगळ्यांनी पाहिला आहे. त्याचं जे काय तो खेळत होतं ते सगळ्यांनी पाहिलं आणि सगळ्यांचा तो फेवरेट आहे. विशाल आणि विकासची जोडी अगदी फेवरेट होती सगळ्यांची. चला तर लवकर लवकर जॉईन करा. येस, हाय श्वेता तू सुद्धा. सो मच थँक्यू. तुम्ही सगळे इतके छान रोज प्रोग्राम बघताय, फॉलो करताय, सगळ्या आमच्या होस्टला तेवढंच प्रेम देत आहे, त्यामुळे खरंच थँक्यू. सो मी आता रिक्वेस्ट पाठवून ठेवते विकास दादाला, तो लवकरात लवकर आपल्याबरोबर जॉईन करेल आणि मग आपण गप्पा मारूया. ओके, सो तुमचे प्रश्न काय असतील ना, प्लीज तुम्ही रेडी ठेवत जा, म्हणजे आपण ते प्रेक्षकांना आपण ते आपल्या सेलिब्रिटीला विचारत जाऊया. ओके, सो गणेश सर बहुतेक विकास दादा अजून ऑनलाईन आलेला नाहीये, प्लीज एकदा तुम्ही चेक करा. पण टीम विकास ऑनलाईन आलेली आहे, तो वेलकम. खरंच विकास दादाचा फॅन क्लब. विकास दादा 5 मिनिटांमध्ये जॉईन होईल. ओके, ठीक आहे, चालेल. तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा, अस्मिता परत कधी येणार लाईव्ह? अस्मिता आणू आपण, लवकर आणू. तुमचे जे कोण सेलिब्रिटी आवडीचे आहेत ना, तर तुम्ही ते आम्हाला सांगू शकता. खरं तर आम्ही आणायचा प्रयत्न नक्कीच करू त्यांना. आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. त्यानंतर स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट ॲक्च्युली एक खूप छान नवीन उपक्रम घेऊन येतोय, त्याबद्दल आपण पुढे बोलूयात. गणेश सोळंके आणि सुप्रिया राक्षे यांनी अतिशय सुंदर आधुनिक उपक्रम आपल्या नवीन कलाकारांसाठी आणलेला आहे आणि त्याबद्दल थोड्या वेळात मी बोलेलच, तुम्हाला सांगेलच. तुम्ही हे असे जसं लाईव्ह आमचे सेशन फॉलो करतात, भरपूर सारे आपल्या कलाकारांकडून सुद्धा तुम्हाला भरपूर सारे इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मिळतील, ज्यांना ॲक्टिंग लाईनमध्ये यायचं आहे. आणि प्लस मी जसं त्या दिवशी बोलले तसं कुणी एखादा डिमोटिवेट असेल तर अशा काही स्टोरीज ऐकून तुम्ही सुद्धा मोटिवेट होऊ शकता. एकदम हलका फुलका आपला उपक्रम शो आहे, एक सोशल वर्क आपण या शोच्या निमित्ताने करतोय. तो येस, टीम विकास पाटील जॉईन झालेली आहे, वेलकम. विकास दादाचा फॅन क्लब ॲक्च्युली जसं आम्ही स्टेटस टाकलं तसं खरंच त्यांचा सगळा फॅन क्लब सगळ्यांनी लाईक केलं, जॉईन झाले. सो वेलकम सगळ्यांना आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा वेलकम. सो तुम्ही आम्हाला जॉईन करता तसं मी ॲक्च्युली काल मी लाईव्ह बघत होते आणि त्यावेळेस मला असं दिसलं की यू कॅन सजेस्ट युअर फ्रेंड्स. जेव्हा चालू असतं तेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण हे शेअर करू शकतात, जे काही लाईव्ह सेशन चालू आहे तो, आणि त्यांना सजेस्ट करून जॉईन करायला लावू शकतात. इवन तेही ह्या शोचा आनंद घेऊ शकतात, त्यांनाही मार्गदर्शन मिळेल. ह्यासाठीच तर आपण लाईव्ह करतो. येस, हाय, हॅलो. विकास दादा येऊपर्यंत तुम्ही मला सांगा सगळ्यांनी की तुम्हाला कोणाला लाईव्ह सेशनमध्ये बघायचं आहे. हॅलो सगळ्यांना, जे आत्ता जॉईन झाले सगळ्यांना पुन्हा एकदा हॅलो, हाय आणि नमस्कार. ओके, हाय विकास युनियर्स. ओके, हाय, हॅलो. आणि
मी तुमचे हार्ट्स, तुमचे हायस आम्ही सगळं बघत असतो. लिटरली आम्ही सगळे बघत असतो. म्हणजे जेव्हा सेलिब्रिटी बोलत असताना मला मध्ये इंटरप्ट करता नाही येत त्यांना, तर मी तुम्हाला नक्की सांगतेच ऍक्च्युली मी तुम्हाला सगळ्यांना की आता ह्या प्रश्नानंतर आपण ऑडियन्स क्वेश्चन पण घेणार आहे. तर तुम्ही लगेच तुमचं प्रश्न तयार ठेवत जा. म्हणजे जेव्हा मी तुमच्याकडे वळते त्यावेळेस तुमच्या प्रश्नांचे उत्तर सेलिब्रिटी देईन. टीम विकास पाटील सेंटर रिक्वेस्ट. ओके, तुमचे प्रश्न रेडी ठेवा. सो सांगा लवकर लवकर, आणि जे ऑनलाईन आहेत त्यांनी लवकर लवकर जॉईन करा आपलं सेशन. आणि मला सांगा ना तुम्ही यार, तुम्हाला कुठले कुठले हिरो हिरोईन्स तुम्हाला इथं लाईव्ह बघायला आवडेल. रोहिणी सोळंके वेलकम. सगळ्यांना हाय हॅलो. ओके, सो आता मी व्हिडिओ रिक्वेस्ट सेंड करते आहे. सो गणेश सर, विकास दादा अजून ऑनलाईन नाही दिसत आहे मला, त्यामुळं अंजी. ओके, श्वेता, अंजी 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 आय एम सॉरी, तू खरंच पूर्ण नाव सांग मला. अच्छा, अंजी म्हणजे स्टार प्रवाह का? नक्की नक्की, मला आत्ता एकदम रिकॉग्नाइज झालं. हां बरोबर, चालू चालू, आपण त्यांना पण आणूया. हॅलो शर्वरी. कोमल कुंभार, येस आणूयात. श्वेताच उत्तर देते. बाकीच्यांनी पण सांगा तुम्हाला कुठले कुठले हिरो हिरोईन्स इथं आवडतील बघायला. सो मी आता रिक्वेस्ट पाठवतीये. सगळ्यांना हाय हॅलो. ओके, बिग फॅन मॅम. शर्वरी कुणाची फॅन आहेस नक्की तू? विकास सर कधी येतील, आम्ही वाट पाहतोय. येस येस येस, येत आहेत. ऑल ॲक्ट्रेस माय फेवरेट. ओके, सगळ्यांनाच आणायचा प्रयत्न करूयात आपण. आणि अर्थातच जर आपण 150 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन करू शकतो तर का नाही. अच्छा, हाय साहिल. असंच तुम्ही प्रेम देत राहा. आणि खरंच या गिरिजा प्रभू, हॅलो गिरिजा मॅम, तुम्ही असंच जॉईन करत राहा आमच्या सेशनला. जेवढं काही इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करू ॲक्टर्सच्या मार्फत, तेवढं प्रयत्न करतोय आम्ही खूप तुमच्यासाठी. तुमचा आवाज खूप छान आहे आणि गुड आहे मॅडम. थँक्यू श्वेता, थँक्यू सो मच. ओके, सो आता विकास दादा आलेला आहे, आपण लगेच जॉईन करूया त्याच्याबरोबर. सध्या आपण विकास दादा जॉईन करू. थँक्यू. हॅलो विकास दादा, मस्त. वेलकम टू द शो. हाऊ आर यू? हाऊ आर यू? भरपूर तुझे फॅन हॅलो तुझ्यासाठी सगळे, मगापासून वेट कसे आहात? करतात, तर सगळ्यांना एकदा हाय म्हणून घे तू. येस. सो आता इथं सगळे आपल्याबरोबर गप्पा मारणार आहे, पण त्याच्या आधी स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स गणेश सोळंके, सुप्रिया राक्षे त्यांच्या थँक्यू वतीने सो मी मच, थँक्यू ऐश्वर्याने सो मच. तुझं आणि आपल्या ऑडियन्सचं खूप सरसे स्वागत करते. येस. सो दादा, आजचा अजेंडा खूप इझी आहे. प्रश्न उत्तर आहेत आणि आपण सेशन इंटरेस्टिंग करण्यासाठी काही गेम सुद्धा खेळणार आहोत.
आणि आपण ऑडियन्सचे क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत. इव्हन ऑडियन्स सुद्धा वाव. पार्टिसिपेट करू शकते, हो, मला असं विकास वाटतंय मला दादांना गरज हेल्प करू पडेल. शकते गेम्स मध्ये. येस. ओके, सो स्टार्ट करूयात. येस. सो पहिला प्रश्न असा आहे की तुला ह्या क्षेत्राची आवड कशी हो. निर्माण झाली आणि ह्या क्षेत्रामध्ये आवड तुझी म्हणायला सुरुवात कशी गेलीस तर झाली? आवड मला शाळेपासूनच होती. मी नाटकातनं कामं करायचो. मला स्टेजवर असायला खूप आवडायचं. मग ते वक्तृत्व स्पर्धा असतील, नाटकाच्या स्पर्धा असतील. म्हणजे शाळेमध्ये पण जर कोणी विचारलं की नाटकात काम करायला कोण, तर माझा पहिला हात वर असायचा. त्यामुळे तेव्हापासूनच मी त्या गोष्टींमध्ये काय म्हणूया इन्व्हॉल्व पण असायचो. आणि मग शाळेत तर एक टाइमपास आपण करत असतो, पण कॉलेजमध्ये गेल्यावर त्या बाबतीत थोडा सिरियस. मग एकांकिका स्पर्धा असतील किंवा राज्य नाट्य स्पर्धा असतील, त्याच्यात मग मी परफॉर्म करायला लागलो. आणि तिथून खरं तर प्रवास सुरू झाला. आणि कॉलेज झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की हे मी एन्जॉय करतो, म्हणजे हे करणं मला आवडतंय, मला स्टेजवर असणं मला आवडतं, तर का नाही आपण करिअर म्हणून या गोष्टीचा विचार करावा. सो येस, तेव्हापासून मग तो प्रवास सुरू झाला आणि आता इथपर्यंत चालू आहे अजून प्रवास. ऍक्च्युली तुला सांगू का, मी खरंच खूप मोठी थँक्यू फॅन सो आहे मच. तुझी. बिग बॉस मध्ये यार म्हणजे मी वोट केलंय आणि तुला ऍक्च्युली इतकं जेन्युइन प्ले होता तुझा, एवढं छान तू खेळत होतास. आणि जेव्हा माझ्या घरच्यांना कळलं की विकास पाटील यांच्याबरोबर लाईव्ह सेशन, माझी होल फॅमिली आज तुझं लाईव्ह सेशन बघायला इथे आली आहे. कारण सगळे जण, विशाल आणि विकास ही जोडी इतकी फेमस होती आमच्या घरामध्ये की बिग बॉस लागलं की मीच नाही तर पूर्ण थँक्यू महाराष्ट्र सो बघायला मच. आणि बसायचं. वॉट अ प्ले खरंच दादा, तुम्ही खरंच सगळ्या खरंच माझ्या भारी सपोर्टला खेळलास. किंवा आमच्या सपोर्टला म्हणून तो सगळा प्रवास खूप छान झाला, सुखकर झाला. आणि तुला पण आणि जे काही तुझे फॅमिली मेंबर्स असतील, तुझे फ्रेंड्स असतील, सगळ्यांना माझ्याकडे खूप खूप धन्यवाद. येस येस, थँक्यू. आणि खरंच आम्हाला अशा पुढच्या तुझ्या प्रोजेक्ट्समध्ये तुला म्हणजे खरंच असं आहे की तुझं सुहासिनी सिरियल झाली, त्याच्यानंतर भरपूर अशा तुझ्या सिरियल, समर्थ आत्ता झाली तुझी सिरियल. तर लोक असं एकदम उत्सुकतेने होतं, हा विकास पाटील आहे तर बघा. आणि मला पर्सनली जेव्हा मी तुझं पोस्ट टाकलं तेव्हा मला खूप सारे असे मेसेजेस सुद्धा आले की हा येस, आम्हाला भेटायचंय, बोलायचंय. तर ऑडियन्स बरोबर जसं मी तुला बोललं की आपण बोलणार आहोतच. पण त्याच्या आधी माझा दुसरा प्रश्न असा आहे की पॅन्डेमिक तुला माहितीये सगळ्यांसाठी खूप जास्त टफ होता, खूप जास्त. तू आता तर जसं म्हणालीस पॅन्डेमिक तसं तो तुझ्यासाठी कसा होता? कारण त्या गोष्टीचा कधीच आपण अनुभव घेतला नव्हता की इतका वेळ, म्हणजे की जवळपास 1.5-2 वर्ष घरात बसणं एका जागी काही न करता, ही गोष्ट कुणालाच त्याच्या आधी माहित नव्हती की घरात बसून करायचं काय. त्यामुळे तो अवघडच होता. पहिले काही दिवस तर खरंच सुचत नव्हतं लोकांना की काय करावं. पण हळूहळू लोक मग त्याची सवय झाली. काय 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 गोष्टी घरातल्या घरात बसून व्हायला लागली. सोशल मीडियाने तेव्हा खूप सपोर्ट केला लोकांना, किंवा ऑनलाईन खूप गोष्टी तेव्हा झाल्या. म्हणजे खरं तर मोबाईलला आपण थँक्स म्हटलं पाहिजे की मोबाईलमुळे आपण खरं तर तो काळ सुखकर झाला. कारण सोशल मीडिया असेल किंवा ऑनलाईन काही गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या मोबाईलमुळे. आणि ऑफकोर्स काही दिवसानंतर त्या गोष्टीची सवय झाली. आणि नंतर तर काय, माझं 1 वर्षभरानंतर शूटच सुरू झालं होतं. सो तसं बघायला गेलं तर एक मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे चांगलं पण होतं, वाईट पण होतं. आणि छान, म्हणजे तो प्रवास खूप एक वेगळा अनुभव होता. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो दादा, ऑडियन्स कडे थँक्यू येऊयात सो आपण. मच. एकच वादा, विकास दादा असं तुला कमेंट आली. हाय सर. आणि खूप जॉईन सारे लोक झाला. हाय हाय. करतायत. पुन्हा एकदा जे जॉईन झाले त्यांचं सरसे स्वागत. येस. सो प्रश्न उत्तर दादा असे चालूच राहतील आपले, पण त्याच्या आधी आपण खेळूया ओके. एक मस्तसा गेम. एक हलका फुलका गेम आहे, टंग ट्विस्टर. सो मी तुला एक, येस, मी तुला एक सेंटेन्स देणार आहे. तुला न अडखळता सलग ते 5 वेळा म्हणायचं आहे. आणि समजा तू बर. ओके. अडखळलास तर तुला 3 चान्सेस खूप आहेत. दिवस करणार आहे. So, बघूया. Let's do it. येस. येस. सो
पहिलं आहे रेड लॉरी, येल्लो लॉरी. ओके. रेड, हा, येल्लो लॉरी. So yeah, रेड लॉरी, येल्लो लॉरी, your time रेड starts लॉरी, येल्लो now. लॉरी, रेड लॉरी, येल्लो लॉरी, रेड लॉरी, येल्लो लॉरी, रेड लॉरी, येल्लो लॉरी. नॉट बॅड. वाह, व्हेरी गुड. क्या बात है. एकदाही नाही, व्हेरी गुड. त्यामुळे सवय आहे त्या गोष्टीची. नाही, खूप छान, खूप छान. येस येस. आणि दुसरा आहे चंदा चमके चमचम चीखे चोकांना चोर. चंदा चमके चमचम चीखे चोकांना चोर. चंदा चमके चमचम चीखे चोकांना चोर. चोकांना चोर. चंदा चमके चमचम चीखे चोकांना चोर. चंदा चमके चोकांना चोर. चंदा चमके चमचम चीखे चोकांना चोर. चंदा चमके चीखे चोकांना चोर. चंदा चमके चमचम चीखे चोकांना चोर. ग्रेट यार, म्हणजे खरंच मस्त. यू विन दिस गेम. कॉंग्रॅच्युलेशन. सो युयात, आता जसं तू म्हणला की तुला ह्या सगळ्याची सवय आहे, नाटकांबद्दल सांगशील, त्या प्रवासाबद्दल सांग. तुला जसं मी म्हणालो की नाटक हे या सगळ्याला कारणीभूत आहे की सुरुवात या प्रवासामुळे झाली. त्यामुळे नाटक खूप जवळच आहे. आजही माझं पहिलं प्रेम जर विचारशील तर ते नाटकच आहे. कारण नाटकानेच जे काही आता मी करतोय, स्क्रीनवर असेल, टेलिव्हिजन असेल, फिल्म्स असतील, ते नाटकाच्या बेस त्यामुळेच मी करू शकतो. त्यामुळे नाटक हे पहिलं प्रेम आहे. त्यामुळे नाटकासाठी कधीही मी वेळ काढायला तयार असतो. त्यामुळे कुठल्याही ऍक्टरसाठी मला असं वाटतं जर त्याचा बेस असेल किंवा त्याने नाटक केलं तर नक्कीच त्याला अभिनय करणं जातं. कारण नाटक तुम्हाला सगळ्याच गोष्टी शिकवतं. म्हणजे नॉट ओन्ली ऍक्टिंग, पण त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, दिग्दर्शन आहे, लिखाण आहे, लाइटिंग आहे किंवा कॉस्ट्युम्स आहेत, या सगळ्याच गोष्टी तुम्ही त्या प्रोसेसमध्ये शिकता. कारण नाटक हे बेसिकली टीम वर्क आहे. त्यामुळे एकच माणूस एक गोष्ट करतो असं नाही. आणि स्पर्धांमध्ये तर आम्हाला सगळंच करावं लागायचं. राईट, लाईट्स असतील, कॉस्ट्युम्स असतील, म्युझिक असेल. त्यामुळे या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करायला मिळाल्यामुळे एक ऑलराऊंडर आपण ज्याला म्हणतो, ची सुरुवात पहिल्यापासून झाली. त्याची हेल्प आता होते की सगळ्या गोष्टींचं थोडं थोडं नॉलेज असल्यामुळे इथे काम करणं खूप सोपं जातं. सो ऑलवेज नाटकाला माझ्या लिस्ट कायम पहिलं स्थान असेल यापुढेही. ग्रेट ग्रेट. आणि मग तुझं असं काही प्लॅन आहे का की आता सिरियल तर चालूच आहेत तुझ्या, नाटक वगैरे तुझं पाहायला मिळणार आहे का? काही थांबवलेत. आता हा पावसाळा झाला की पुन्हा एकदा त्याचे प्रयोग सुरू होतील. विश्वनायक नावाचं नाटक जे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यावर आहे आणि त्याच्यात स्वामी विवेकानंदांचं कॅरेक्टर मी प्ले करतोय. खूप सुंदर त्याचा स्क्रिप्ट छान लिहिलं गेलंय आणि विवेकानंदांचा पूर्ण प्रवास आहे आयुष्याचा. त्या नाटकाची टॅगलाईनच अशी आहे की एक सफर नरेंद्र ते विवेकानंद तक का. म्हणजे नरेंद्र ते विवेकानंदांचा तो पूर्ण प्रवास त्या नाटकात मी दाखवलाय. सो ते सध्या काही प्रयोग झाले आणि मध्ये आता एक गॅप घेतला कारण मी पण होतो आणि थोडा पाऊस पण आहे. थोडा पाऊस कमी झाला की पुन्हा एकदा त्याचे प्रयोग सुरू होतील. आणि त्याबरोबर अजूनही एक दोन गोष्टी त्याच्यावर चर्चा सुरू आहे, स्क्रिप्टवर काम सुरू आहे. लवकरच कुठल्या तरी एका छान नाटकात तुम्ही मला. येस, ग्रेट ग्रेट. आम्ही वाट बघू दादा त्याची. सो आता बिग बॉसची जर्नी ऍक्च्युली सगळ्यांनी पाहिली आहे तुझी. म्हणजे मी जर्नी बद्दल विचारणारच नाही कारण जे काय होतं ते सगळं समोर होतं. पण बिग बॉस नंतर काय एक्सपिरियन्स होता किंवा एक माणूस म्हणून खूप सारे चेंजेस झाले. कारण हा एक्सपिरियन्स नवीन असतो प्रत्येकासाठीच. कारण अशा पद्धतीने 100 दिवस एका बंधनात राहायचं, वेगवेगळ्या लोकांसोबत राहायचं आणि तिथे फक्त राहायचंच नाही तर स्वतःला राहायचं, त्यांचे जे काही टास्क असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील सगळ्यांशी जमवून घ्यायचं. हा अनुभव आपल्याला नसतो. आपण जरी घरात राहत असलो तर आपण
आपल्या ओळखीच्या आपल्या फॅमिली सोबत राहत असतो, पण जेव्हा बाहेरच्या लोकांसोबत आपल्याला राहायची वेळ येते तेव्हा सगळ्यांचे स्वभाव, सगळ्यांचे पॉझिटिव्ह पॉइंट्स, निगेटिव्ह पॉइंट्स, त्यांना सोबत त्याला पुढे जायचं असतं. आणि तुमच्या सोबत काहीच, तुम्हाला जसं माहिती आहे, मोबाईल नाही, एंटरटेनमेंटचं कुठलंच साधन नाही. तो हा अनुभव खरंच काय म्हणूया, एक व्यक्ती म्हणून एक माणूस खूप खूप काही देऊन गेला. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला स्वतः, घरातलं प्रत्येक काम तुम्हाला करावं लागतं, ते आपण जनरली करत नाही. म्हणजे मी तर याच्या आधी कधीच ती कामं केली नव्हती, मी बिग बॉसच्या घरात केली. त्यामुळे जेव्हा मी बाहेर आलो 100 दिवसानंतर, तो कम्प्लीट वेगळा विकास होता तो. आणि बाहेर आल्यानंतर खूप प्रेम मिळालं मला लोकांकडनं, प्रेक्षकांकडनं. त्यामुळे काय म्हणूया, एक खूप चेंज झाला. म्हणजे बिग बॉस नंतर तुमचं आधी मला कॅरेक्टर म्हणून घराघरात ओळखायचंय की बाबा विकास हे कॅरेक्टर, पण बिग बॉसने हे दिलं की मला प्रत्येक घर जाऊ लागलं. म्हणजे आधी पण जात होतं, पण यावेळेस विकास कसा आहे लोकांपर्यंत गेलं. त्यामुळे हे जे काही प्रेम तुमच्याकडनं मिळतो, रिस्पेक्ट मिळतोय, त्याचं कारण असं वाटतं कुठेतरी ते 100 दिवस होते. ग्रेट. आणि ऍक्च्युली तुझा एक तो फेमस डायलॉग तर खूप भारी आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय. तर अरे वा, माझी अख्खा महाराष्ट्र. माझी इच्छा आहे तू आता एकदा तो बोलून दाखवावा. ते पण लोकांचे येत आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय, विकास पाटील आहे, लाईफ ऑफ हो काय आहे, सगळ्यांना माझ्याकडनं हाय. कारण आम्ही गप्पा मारतोय त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाहीये. बट फक्त गप्पा ह्याच्याशी मारत, सर्वांशी मारतोय. त्यामुळे प्लीज जर कोणाला रिप्लाय देता येत नसेल तर आय एम सॉरी, बट आपण अशाच इथेच हिच्या थ्रू गप्पा मारूया. येस. आणि रिप्लाय देता येत नसेल तर विकास दादाला आत्ता तर जाऊन आहेच लगेच आहे, फॉलो करा आणि त्याच्या स्टोरी अपडेट्स घ्या. येस. सो पुढचा प्रश्न माझा असा आहे की सध्या मणिपूरमध्ये जे काही वुमन हॅरेसमेंट झाली आहे त्याबद्दल तू काय सांगशील, आणि खास करून मुलींना तू ह्याचा काय मेसेज मणिपूरमध्ये देशील? काही दिवसात फारच म्हणजे फारच धक्कादायक होती. धक्कादायक पण त्याच्या मला असं वाटते कमीच ठरेल, कारण अशा पद्धतीची घटना म्हणजे आता मला बोलतानाही ते काय म्हणूया कंट्रोल करावं लागतंय स्वतःला, कारण खूपच पीड आणणारी, खूपच हृदयद्रावक अशी ती घटना होती. आणि कुठल्याही देशामध्ये अशी घटना घडणं, त्या राज्याचं नाही तर पूर्ण देशाला त्या गोष्टीमुळे लागली. आणि मला असं वाटतं की त्यातल्या अरेस्ट पण केलेलं आहे. पण असं काही बघितल्यानंतर हेच जाणवतं की असं म्हणतात ना की सगळ्या प्राणी माणूस असा आहे की जो सुसंस्कृत आहे, किंवा त्याला एक त्याला जाणीवा आहेत, किंवा तो सामाजिक भान ठेवून वावरत असतो समाजामध्ये. पण काही घटना जेव्हा समोर येतात किंवा बघायला मिळतात तेव्हा खरंच एक प्रश्न उभा राहतात, खरंच अजून स्वतःला सुसंस्कृत म्हणू शकतोय का? म्हणजे नॉट नेसेसरी की ते माझ्या आजूबाजूला झालं नाहीये किंवा माझ्या कुणाकडे, पण एका माणसाने ती गोष्ट केली आहे, हे मला असं वाटतं पूर्ण माणसालाच काळीमा फासणारी ती घटना. त्यामुळे मी ते कंडेम करतो, खूप स्ट्रॉंगली कंडेम करतो. म्हणजे अशा पद्धतीची घटना आपल्या देशात घडतीये. म्हणजे आपण बाकी कितीही प्रगती करत असलो, बाकी कितीही आपली डेव्हलपमेंट होत असली, आणि एका बाजूला जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, कुठेही घडत असतील, तर ते खरंच आपल्याला आतमध्ये विचार करायची गरज आहे. आपण खरंच एका सुसंस्कृत सोसायटीमध्ये किंवा सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये राहतोय का? आणि हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतः विचारायची गरज, अजून कोणाला विचारण्यापेक्षा. आणि म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत, पण मी हेच सांगेन की तू आता म्हणालीस की मुलींना काय सांगशील, तर मी ऍक्च्युली त्या बाबतीत खूप काय म्हणूया, मुली ऑलरेडी खूप आपल्या देशातल्या असतील किंवा ओव्हरऑल सगळ्या मुली असतील त्या खूप स्ट्रॉंग आहेत, आता एज्युकेटेड आहेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, खूप पुढे जात आहेत. म्हणजे आपण इंडियाला खांदा जात आहेत, त्या कुठल्याच बाबतीत कमी नाहीत. तर अशा काही घटना घडल्या
मगाशी म्हटलं तसं प्रश्नचिन्ह या सगळ्याच गोष्टींवर की खरंच असं आहे का? म्हणजे खरंच आपण म्हणतो की आज महिला सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने पुढे जाते, पण अशा पद्धतीच्या घटना घडल्यावर मला हे आपण म्हणणं योग्य आहे. आणि अशा वेळेस मला मुलींना सांगायला आवडेल की तुम्ही बाकी गोष्टी तर करताच आहात, तुम्ही शिक्षण घेतात, तुम्ही अजून नवीन नवीन गोष्टी शिकतात, तर कुठेतरी मुलींनी स्वसुरक्षित असणं मला असं वाटतं काळाची गरज. त्यासाठी आपण फिजिकली फिट असणं किंवा फिजिकली तुमच्याकडे प्रतिकार करण्याची क्षमता असणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो की आपण सिव्हिलाइज राहतो, पण कधी काय काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे मुलींनी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करा. तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्या, चांगलं लिहा, चांगलं वाचा, पण त्या फिजिकली सुद्धा फिट राहा. तुमच्याकडे अशी एखादी गोष्ट पाहिजे फिजिकली. जेव्हा जर अशा काही मुला अजून कोणत्या पद्धतीने काय म्हणूया हल्लाच असं म्हणणार नाही, पण सुरक्षेला जर धोका होत असेल तर तुम्ही तिथे स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. आणि मला हाच मेसेज सगळ्यांना द्यायचा. ऍक्च्युअली मी खूप लहान आहे या गोष्टी सांगण्यासाठी, ऑलरेडी खूप स्ट्रॉंग आहेत, खूप एज्युकेटेड आहेत, पण तरी सुद्धा मला हा मेसेज द्यावा असं वाटतं की त्यांनी फिजिकल फिटनेसकडे जास्त लक्ष दिलं आणि सेल्फ डिपेंडंट झालं पाहिजे. ग्रेट ग्रेट. सो दादाच्या वतीने मी पण असं सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सेल्फ डिफेन्स हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि मुलींनी खरंच जे काही दादा आता बोललाय त्याच्याकडे लक्ष देऊन फिजिकली पण स्ट्रॉंग व्हावं. सो थँक्यू दादा, एवढं सुंदर उत्तर तू दिलंयस यावर. सो हा झाला थोडा सिरियस टॉपिक. थोडंसं अजून सेशन हलकं फुलकं करायला एक गेम छोटासा खेळूयात आपण. तर गेम असा आहे की मूवी डायलॉग्स आहे आणि मी डायलॉग म्हणणार आहे आणि तू मूवी ओळखायची आहेस. रेडी? येस. सो रेडी आहेस? ओके. सो पहिला डायलॉग आहे, मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. आणि इथं ऑडियन्स पण हेल्प करू शकते, ऑडियन्स पार्टिसिपेट करू शकते, त्यामुळे दादाला हेल्प करा. हा डायलॉग मला माहित आहे, पण फिल्मचं नाव मला गंमत जम्मत का नाही. ओके, आता मी इथल्या जे काही जॉईन आहेत आपल्या लाईव्हला त्यांना मी करतोय की प्लीज तुम्ही जर तुमच्यामधलं कोणाला ह्यातलं उत्तर माहित असेल तर प्लीज मला हेल्प करा. खूप जण दुनियादारी दुनियादारी अच्छा तू नेहमीप्रमाणे माझ्या आलेली आहेस आणि करेक्ट उत्तर आहे माझ्या मते. सगळेच दुनियादारी म्हणतात. थँक्यू थँक्यू. तिच्यासाठी खरं क्लॅप. सो सेकंड डायलॉग आहे, मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलू गुलू करेगी तो धुतूंगी ना. गली बॉय. Oh yes. ग्रेट. सो तीसरा डायलॉग ऐसा है, भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. हाँ डायलॉग, भगवान का दिया सब कुछ, दौलत है, इज्जत है, हेल्प, इज्जत है. कोणी आहे का मला हेल्प करायला? सो ऑडियन्स तिथं पार्टिसिपेट करू शकते. एकदम इझी आहे. आपल्या अभिनेत्याचा हा डायलॉग आहे. जे कोणी उत्तर आलं. येस, वेलकम. खरंच हा डायलॉग मला थँक्यू ऑडियन्स. पण तुम्हाला जुना दिवार आठवला? दिवार आठवली? अच्छा ओके. हा नाना सरांचा डायलॉग आहे ऍक्च्युली. वेलकम मधला. येस. सो सगळ्यांना थँक्यू, ऑडियन्सला थँक्यू आणि गिरीजा ताईला स्पेशल थँक्यू. तर येस. सो 100 पैकी तुला इथं फक्त 50 मार्क्स आहेत, कारण 25 गिरीजा ताईला आणि 25 ऑडियन्सला आहेत. आउट ऑफ मार्क. इट्स ओके.
हो हो, 100% आहेत त्यात. येस. सो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आता. नवीन कलाकार किंवा जे एस्पायरिंग आर्टिस्ट आहेत त्यांना तू कसं मार्गदर्शन करशील, किंवा त्यांना आता इंडस्ट्रीमध्ये यायचंय पण त्यांना मार्गदर्शन करणारं कोणीच नसतं, किंवा ऍक्टिंग क्लास करायचे की आपल्याला ऑडिशन याबद्दल मी द्यायचे, असं तर म्हणजे याबद्दल तू काय सुरुवातीला आपण सांगशील? की कुठल्याही ऍक्टरसाठी जर थिएटरचा बेस त्याला असेल, नाटक त्याने केलं असेल तर खूप सोपं जातं पुढचा प्रवास त्याचा. कारण कुठल्याही गोष्टी, कुठलं करिअर तुम्ही चूज करा, त्याच्यामध्ये जर तुमचा बेस स्ट्रॉंग तर तुम्हाला पुढे गोष्टी खूप सोप्या जातात. तर त्यासाठी माझं पहिलं ऍडवाइस हेच असेल, आता कोणाला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय, तुम्ही नाटक करा जिथे कुठे तुम्हाला संधी, मग तुमच्या कॉलेजमध्ये असेल, शाळेत असेल, तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी असेल, तुम्ही एक चांगला ग्रुप तयार करा. खूप सारे नाटकं आहेत की ज्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्या आणा, त्याच्यावर त्या बसवा, तुमच्यातलाच एक दिग्दर्शक करा, तुमच्यातलेच रायटर्स तयार करा, तुमच्यातलाच एक नट आणि एक चांगला ग्रुप बनवा. कारण ग्रुप असल्याचा खूप फायदा होतो. म्हणजे त्याने एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी आणि ग्रुप जेव्हा आपला असतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात. आणि जरी ग्रुप नसेल तरी कुठल्या तरी ग्रुपला जॉईन व्हा, पण काही करून मला असं वाटतं नाटकाशी तुम्ही कनेक्ट, जेणेकरून तुमचा बेस स्ट्रॉंग होईल. आणि एकदा तुमचं बेस स्ट्रॉंग, तुम्हाला कॉन्फिडन्स आला की येस मी आता करू शकतोय, मग तेव्हा कामं मिळवण्याच्या दृष्टीने जो काही प्रवास, स्ट्रगल असतो तो तुमचा सुरू होतो. आणि आता तर त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल. कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया किंवा ऑनलाईन गोष्टी, पोर्टल्स अजिबात काही नव्हतं, त्यामुळे खूप कमी. पण आता तर ते स्वतः आपण परफॉर्म करून घराच्या घरात ते अपलोड लोकांपर्यंत इतक्या पोहोचवू शकतोय. त्यामुळे बाकी काही नसेल तर तुमच्याकडे तुमचा फोन आहे, त्यामुळे तुम्ही फोन, तुम्हाला जर काही वेगळं सुचत आहे किंवा वेगळं करायचं आहे तर ते फोनमध्ये परफॉर्म करून ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. तो खूप सारे हे आहेत. मला एवढंच म्हणायचं की तुमचं जे बेसिक उद्देश आहे ऍक्टिंग करण्यामागचा, तो काय, तो आधी क्लिअर झाला पाहिजे की मला का करायचं. म्हणजे तुम्हाला एक सेलिब्रिटी व्हायचंय किंवा तुम्हाला फेमस व्हायचंय, तुम्हाला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे म्हणून तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे, तर मला असं वाटतं तो थोडा चुकीचा आहे. मला असं वाटतं की तुम्हाला आतून गोष्ट फील पाहिजे की मला ते करताना खूप आनंद मिळतो. ऍक्टिंग करताना जो मी आहे, म्हणजे मला जे फील झालं होतं की मी जेव्हा स्टेजवर असतो तेव्हा सर्वात जास्त लाईव्ह असतो किंवा सर्वात जास्त मी हॅपी असतो. आणि ती गोष्ट मला इकडे त्या गोष्टीने मला इकडे खेचलं. त्यामुळे ते जर आतमध्ये तुमच्या होत असेल तर तुम्ही हा विचार करा. बाकी गोष्टी या मला असं वाटतंय त्याच्या बाय प्रोडक्ट्स आहेत. सेलिब्रिटी असणं किंवा तुम्हाला लोकांनी ओळखणं, तुम्ही मग पुढे जाऊन स्टार होणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या त्याच्या बाय प्रोडक्ट्स आहेत. पण तुम्हाला ऍक्टिंग तुम्ही एन्जॉय केली, तुम्हाला ते आवडलं पाहिजे करणं किंवा परफॉर्म करणं. मग ते फक्त ऍक्टिंगच नाही, खूप तुम्ही अँकर होऊ शकता, तुम्हाला रायटर होऊ शकता. फक्त ते असलं पाहिजे. ते कुठून बाहेरून आतून जर असेल तर ते जास्त काय म्हणूया, तुम्हाला पण सोपं जाईल. ग्रेट ग्रेट. सो दादा, तुला तर माहिती आहे आता, म्हणजे खूप सारे ऍक्टर्स आहेत जे म्हणजे मुंबई बाहेरचे आहेत, आणि मोस्टली ऑडिशन जे होतात ते मुंबईला होतात. तो जसं की पुण्याचे ऍक्टर्स आहेत, किंवा भरपूर जागेवरून ऍक्टर्स येतात. मुंबई ही ड्रीम सिटी म्हणली जाते. सो असं होतं ना की खूप साऱ्या लोकांना राहायची सोय नसते. मोस्टली मुलींसाठी, मुलं कसं पण ऍडजस्ट करून घेतात, पण मुलींना ऑडिशनला जायचं तिथं. तर खूप सारे, आणि जे अफोर्ड पण करू शकत नाही असे हॉटेल्स आहेत की ते पण ते अफोर्ड नाही करू शकत आहे, पण त्यांना जायचंय, ऍक्टिंग करिअर करायचंय. तर अशा मुलींसाठी तू काय मार्गदर्शन करशील, किंवा काय तू सजेस्ट करशील की तुम्ही कशा प्रकारे नाही, ही तुम्ही गोष्ट हे करू खरंच शकता? खूप टफ आहे. मुंबईत जर तुम्ही राहायला बाहेरून कुठून येत असाल तर मुंबईत सर्वात महत्वाची जर चॅलेंज असेल तर ते म्हणजे इथे राहणं. कारण एकतर इथे राहणं अफोर्ड करणं खूप महाग आहे. कम्पॅरेटिव्ह टू बाकीच्या शहरांपेक्षा इथे राहणं खूप महाग असतं. त्याच्यामुळे जर तुमचं कोणी ओळखीचं नसेल, कोणी नातेवाईक नसतील, तर तुम्हाला इथे राहणं हा असतो. ऍक्च्युअली मी ही गोष्ट केली होती, कारण मी पुण्याहून तेव्हा मी अपडाऊन करायचो.
मला अजूनही आठवते, मी सकाळच्या ट्रेननी निघायचो, सिंहगड एक्सप्रेस 6:30ला निघायची. मग मी 9:30-10 पर्यंत मुंबईत पोहोचायचो. दिवसभर मग ऑडिशन्स वगैरे जे काय असेल ते करायचो. परत संध्याकाळी 7ची वगैरे डेक्कन परत रात्री पुण्यात. हे जवळपास मी एक दीड 2 वर्ष केलं होतं. नंतर मग मी जेव्हा मिळायला लागली तेव्हा मग मी येऊन राहणं असेल किंवा मग आमचा ग्रुप झाला, मग आम्ही मित्रांकडे. तेच पण सेम आहे जसं म्हणालीस, हे मुलांसाठी कम्पॅरेटिव्हली सोपं आहे करणं. मुलींसाठी थोडं अवघड नक्कीच आहे, कारण एवढ्या मोठ्या शहरामध्ये ओळखीचं नसेल किंवा कोणी नसतील तर इथे येऊन राहणं हे चॅलेंज आहे. तर मी त्यांना हेच सांगेन की मुंबई शहर आहे की ते तुम्हाला पटकन आपलंसं करून घेतं. म्हणजे हा माझा अनुभव आहे. तुम्ही यायला सुरुवात करा आणि कुठे ना कुठे तुम्हाला मग एक मैत्रीण भेटेल किंवा ऑडिशनच्या ठिकाणी तुमची एखाद्या व्यक्तीशी मैत्री होईल आणि मग त्या गोष्टी आपोआप जुळून येतील. सो मला असं म्हणायचंय की जर तुमच्या डेस्टिनीमध्ये ती गोष्ट आहे तर त्या गोष्टी आपोआप घडून येतील. फक्त तुमची इच्छाशक्ती तेवढी स्ट्रॉंग पाहिजे की मला इथे जाऊन काहीतरी करायचंय, मला स्वतःला प्रूव्ह करायचंय, मला मुंबईत येऊन राहायचंय. तर त्या गोष्टी मला असं वाटतं, माझा असा त्या गोष्टी घडतील. ही एक गोष्ट आहे. पण ऍट द सेम टाइम राहणं हे एक चॅलेंज आहे. त्यामुळे जर कुणी मुंबईत येणार असेल, स्पेशली मुली, ऑलरेडी जर तुम्ही एखादी सोय करून ठेवली, मग नातेवाईक असतील, मित्र असतील, आणि जर तुम्ही मुंबईत आलात तर ते जास्त सोपं आहे किंवा जास्त ऍडवायझेबल आहे ऑल द वे. कारण फक्त पुण्यातनच नाही की अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक इथे येतात. त्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही ऑलरेडी जर आलात तर तुम्हाला ती जास्त पडेल असं मी सजेस्ट करेन. ग्रेट. सो ह्याच बद्दल मला थोडंसं सांगायचं आहे की स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटनी अजून एक असा उपक्रम स्टार्ट केला आहे ज्यामध्ये नवीन जे ऍक्टर्स आहेत त्यांना हेल्प ते करणार आहेत. नवी मुंबईमध्ये स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सची एक शाखा ओपन केली आहे, ऍक्टिंग अकॅडमी. आणि तिथं त्या ऍक्टिंग अकॅडमी मार्फत तुम्हाला मुलींसाठी राहण्याचं वगैरे सगळी सोय आणि त्याचं सगळी प्रोसेस चालू आहे. तो स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सला खरंच खूप खूप धन्यवाद की असे उपक्रम तुम्ही करताय की जेणेकरून बाहेरून जे आर्टिस्ट येणार, ऍक्टर्स येणार, त्यांना खरंच खूप मोठी ही हेल्प होणार आहे. कारण हा खूपच वेलकमिंग उपक्रम तुम्ही जर खरंच ही गोष्ट करत असाल. कारण मगाशी म्हणालो, सगळ्यात मोठं चॅलेंज मुंबईत की राहायचं कुठे, आणि तो जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल किंवा तुम्ही करत असाल तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. येस, थँक्यू सो मच. सो दादा आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सो पुढचा प्रश्न माझा असा आहे की स्वामी समर्थ सिरियल जी तू आता नुकतीच केली आहे तर त्याचा अनुभव तू सांगशील आणि तू किती पर्सनल लाईफ मध्ये किती स्पिरिच्युअल स्वामी समर्थ ऍक्च्युली मला असं वाटतं की हा प्रश्न थोडा उलटा केला तर मला माझं असं पर्सनल म्हणणं आहे की मी आयुष्यात स्पिरिच्युअल आहे. मी काम केलं. मी त्या सिरियल मध्ये काम करायच्या आधीपासून मी स्वामींचं करत होतो. म्हणजे माझ्या घरात लहानपणापासूनच वातावरण होतं, त्यामुळे ते संस्कार आधीपासूनच होत. आणि नंतर आम्ही घरी सुद्धा, मी माझी बायको, आम्ही स्वामींचं खूप करतो. आणि माझं असं जेव्हा माझं शूटिंग सुरू होणार होतं, म्हणजे ज्या दिवशी सुरू झालं त्याच्या 2 आठवडे आधीच अक्कलकोटला जाणं झालं होतं. आणि स्वामींचं दर्शन घेऊन मी आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात मला हे प्रोजेक्ट, त्यामुळे मी याला स्वामींनी दिलेलं मानतो, हे जे प्रोजेक्ट माझ्या वाट्याला आलं होतं. सो खूपच सुंदर अनुभव होता. कारण स्वामींच्या सिरियल मध्ये काम करायची इच्छा होती. त्याच्या आधी पण एकदा विचारणा, पण तेव्हा मी वेगळ्या एका प्रोजेक्ट मध्ये बिझी असल्यामुळे तेव्हा ते करता आलं नव्हतं. पण आता सगळ्या गोष्टी खूप छान जुळून आल्या आणि ते पात्र इतकं सुंदर मला साकारायला मिळालं स्वामींचं. जे स्वामींचे मानसपुत्र होते, स्वामींनी ज्यांना आपला मुलगा मानलं होतं, आणि इतकं सुंदर पात्र करायची संधी मिळाली. त्यामुळे खूपच मी ग्रेटफुल आहे, खूपच आभारी आहे स्वामींचा, कलर्स मराठीचा, आमचे निर्माते जे आहेत त्यांचा. आणि ते जे काही 2 महिने, आता जस्ट माझं मागच्या आठवड्यात शूटिंग संपलंय त्या गोष्टी, पण ते 2 महिने खरंच खूप छान होते. कारण प्रत्येक सीन मध्ये मी स्वामींसोबत, जरी अक्षय ते कॅरेक्टर प्ले करत असला तरी मी माझ्यासाठी ते स्वामीच होते.
त्यामुळे मला असं होतं की मी ते कॅरेक्टर प्ले करत नाही, ते ऍक्च्युली जगतोय मी, असा मी तो पूर्ण 2 महिने मी घालवले. त्यामुळे हे 2 महिने खरंच खूप सुंदर होते आणि खूप साऱ्या गोष्टी दिल्या, खूप सारे दिले, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मला त्या प्रोजेक्ट करत असताना मिळाली. सो सुंदर होता म्हणजे हा अनुभव. तो येस येस येस, पर्सनल लाईफ मध्ये तू ऑफकोर्स. खूप स्पिरिच्युअल आहेस हे इथं सिद्ध झालंय. येस, ग्रेट. सो ऑडियन्सनी आता प्रश्न रेडी ठेवा, कारण मी दादाबरोबर एक शेवटचा गेम खेळते आणि त्यानंतर आपण लगेच ऑडियन्सचे प्रश्न घेणार आहोत. सो मी गेम स्टार्ट करते, तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न रेडी ठेवा आणि लवकर लवकर कमेंट करा. सो दादा, आता गेम इतका इझी आहे की वर्ड ट्रान्सलेशन आहे. मी तुला एक शब्द देणार इंग्लिश मधून, तुला त्याला कन्वर्ट करायचं आहे हिंदी किंवा मराठीमध्ये, आणि त्याच्यावरून बापरे, तुला अभिनेता गेम किंवा अभिनेत्रीचं होत नाव चाललेत. ओळखायचंय. ठीक आहे, हो. काहीतरी. हो, खूप ऑफकोर्स, इझी त्याच्याशी गेम ऑडियन्स शिवाय आणि मी इथे काहीच सुद्धा करू शकत नाही. ऑडियन्स तुला हेल्प करू शकते. हा, एक्झाम्पल दे. मी तुला एक एक्झाम्पल देऊ का? हा, मी समजा तुला वर्ड दिला रिच, तर रिचचा ओ, अर्थ हिंदीमध्ये होतो आमिर. अच्छा, तर ग्रेट अभिनेत्याचं ग्रेट, नाव मस्त होतं आहे. आमिर खान. येस. तो पहिलं वर्ड आहे प्रॉस्पेरिटी म्हणजे प्रॉस्पेरिटी. श्रीमंती ऍक्च्युली ना. बरोबर, श्रीमंतीवरनं ऍक्टर का हा, ऍक्ट्रेस आहे? जवळपास तू आहेस. दोन्ही पण सांगू शकतो, म्हणजे असं काय नाही, पण श्रीमंतीवरून माझ्या मते ऍक्टर ऍक्ट्रेस कोणी नाहीये अजून, तर श्रीमंती, अजून एक वर्ड असू शकतो. भरभराट जवळपास पण म्हण. आहेस तू त्या वर्डच्या. ऑडियन्स. हा, फारच अवघड शब्द दिला पण आता तो. भरभराट पण ऍक्टर नाहीये आणि प्रॉस्पेरिटी, अभिनेत्री पण नाहीये. ऑडियन्स, ऑडियन्स पोल, कोणाला जमतंय ऑडियन्स, का? येस, ऑडियन्स पोल आपण घेऊ प्रॉस्पेरिटीवर त्या शकतो ऍक्टरचं इथे. नाव त्यांना हवंय. बरं, हा मी हा, तुला एक हिंट देऊ शकते ह्याच्यामध्ये, की ही जी हिरोईन आहे ती आपली मराठी इंडस्ट्री मधलीच आहे. म्हणजे जिचं कन्व्हर्शन मराठी होतं ते वर्ड, ओके. ती आपल्या इंडस्ट्री मधलीच आहे, मराठी इंडस्ट्री मधलीच आहे. आणि प्रॉस्पेरिटी, भाग्यश्री का? सो ऑडियन्स सुद्धा इथे सांगू नाही. शकता. हा, नाही, भाग्यश्री इज लकी, श्रीमंत. लक. जमतंय का रे कोणाला? कोण आहे इकडे? सोमेश जाधव, ऐला परत परत गिरिजाताईंनी भक्तीने उत्तर पण दिलंय. दिलेलं आहे आणि ती भक्ती, खरंच खूप हुशार आहे. गिरीश, नाही, ते चुकलंय, पण समृद्धी माझ्या केळकर पण आहे. गिरिजाताईचा आन्सर एकदम बरोबर आहे खरंच. मग ऐश्वर्या कोणी दिलं? समृद्धी केळकरच. गिरिजाताईंनी हे आन्सर दिले, टीम विकास यांनी हे आन्सर दिलेलं वा आहे. वा वा. त्यामुळे समृद्धी हे बरोबर उत्तर आहे आणि तुमच्यासाठी परत एकदा टाळ्या. सगळ्यात आधी हा, येस. समृद्धी मला सो आठवलं प्रॉस्पेरिटी इज ऍक्च्युली. इक्वल भरभराट, टू समृद्धी इन हो, मराठी. वा, पाहिजे. चमत्कार. ओके, सेकंड, मिरॅकल. आता चमत्कार, हा, जवळपास. मिरॅकल. हा, मिरॅकल. अजून काय? तू असं नाही की मराठीमध्ये, तू हिंदीमध्ये चमत्कार पण को कन्वर्ट करू हिंदी में क्या शकतो. बोलते भाई? चमत्कार. ऑडियन्स कॅन हेल्प. माझा प्रश्न आहे, विकास दादा दादा, बापरे. आता हिंदी बिग मराठी बॉस थांबलंय, आता मध्ये कधी हिंदी येणार? पण ठीक आहे, बघूया. आता काही सांगत नाही. आधी करतो चमत्कार, मिराकल. सो ऑडियन्स, पण कोण आहे? ऍक्टर थोडी आहे. सॉरी, मिराकल, चमत्कार. मिरॅकल.
लागेल, हिंट लागेल. आता मी हिंट देते तुला. तर बॉलिवूड ऍक्ट्रेस आहे आणि तिचं फेमस गाणं अच्छा, बेली घुमू अकेली असं कोण आहे. परत करिश्मा. नाही नाही, हे मला यार, आलंय. खरंच. हे मी आधी बघ, करिश्मा कपूर. पण हे तू ती बहुतेक सांगायच्या आधी पुन्हा एकदा गुगल घेऊन गिरीजा बसली. ताईंनी सांगितलेलं आहे. नाही, म्हणजे हुशार आहे. करिश्मा कपूर बरोबर. प्रगती. डेव्हलपमेंट. प्रगती ऍक्ट्रेस आहे ना. नाही अजून विकास आहे हो, पण डेव्हलपमेंट. पण विकास नावाने कोणी ऍक्टर. येस, विकास पाटील. थँक्यू. ऑब्विसली आहे. मी तुझ्या नावाचा अर्थ शोधून ते सगळं लिहिलंय. येस. स्काय. मग स्काय. आकाश. स्काय. आकाश आपला येस, व्हेरी गुड. भरपूर सारे याचे तू खूप छान आन्सर दिलेत. आता ऑडियन्स कडे जाऊया आणि ऑडियन्सचे क्वेश्चन आपण घेऊया. सो हा आपल्या गेमचा शेवटचा टप्पा होता, आपल्या सेशनचा शेवटचा टप्पा होता. एकदा ऑडियन्स कडे जाऊया. हाय ब्रो, हाऊ आर यू असं वैभवनी विचारलं आहे. तर तुमचे हार्ट आणि हाय आम्हाला दिसत आहेत इथं, पण तुमचे काय प्रश्न असेल तर तुम्ही लगेच आता विचारू शकता. अख्खा महाराष्ट्र बघतोय. विकास पाटील ऍक्टर आहे. ओके, तुझ्यासाठी येते. येस. सो येस, सगळ्यांना हाय, हॅलो. आणि अमृता, तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही ते पाठवू शकता. दादा सगळ्यांना तू. येस. पुण्यामध्ये तुझ्या ओळखीचे काही ऍक्टिंग मध्ये करिअर करू शकतील का? अच्छा, पुण्यामध्ये तुझ्या ओळखीचे काही असे आहेत का क्लासेस? पुण्यामध्ये तर खूप सारे संस्था आहेत किंवा, पण मी रेकमेंड जे मला माहिती आहे, म्हणजे कारण तिथे नाटक शिकलो किंवा ज्यांच्याकडे होतो ते योगेश सोमण सर. आता सध्या त्यांचे वर्कशॉप चालू आहेत की नाही मला माहित नाही, पण तुम्ही चौकशी नक्की करू शकता. आणि मी या गोष्टीची खात्री देईन की तुम्हाला नक्कीच तिथे खूप छान पद्धत, फक्त ऍक्टिंगच नाही तर सगळ्या जातात. तर योगेश सरांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या ग्रुपला जर जॉईन. कोण आहे? विकास, मी तुला खूप दिवस झाले मेसेज करतोय, तू रिप्लाय देत नाहीये. नाव गेलं. नाव ओ हाय सुजय, सॉरी. मी सांगू शकते तुला, सुजय वसेकर. आता इथे रिप्लाय देतो. हाय सुजय, कसा आहेस? विशाल मीनर. ऍक्च्युली या गोष्टीची अख्खा चौघे कधी एकत्र, पण मी या तुमच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना हे सांगू की लवकरच आम्ही दोघं भेटतोय आणि आता तसा मी प्लॅन करतोय. आता फक्त थोडासा हा महिना जाऊ दे, पण आम्ही नक्कीच फक्त तुमच्यासाठी चौघं एकत्र येऊन मग आम्ही चौघं मिळून लाईव्ह येऊ आणि मग आपण गप्पा मारू. येस येस येस. आणि असं आलंय की मराठीमध्ये खिलाडी येऊ शकतं का? हा तुझ्यासाठी प्रश्न आहे. यायला हरकत नाही, कारण मराठीमध्ये पण खूप खतरो के खिलाडी आहेत आणि त्यांना खतरो के साथ खेळणं आता आहे. आला तर वेलकम आहे. पण मला असं वाटतंय, मला पर्सनली विचारलं तर थोडं किडे वगैरे थोडासा किडसवाणा वाटत, बट माहित नाही मी करू शकेन की नाही. बट येऊ शकेल मराठीमध्ये पण खतरो के, नॉट बॅड आयडिया. मी आता मुंबईत आहे. आणि तू पुण्याला आलास की मुंबईला? आणि आज दुपारीच मुंबईत आलोय.
सो थँक्यू सो मच. सगळ्यांना आन्सर केलंय, जेवढं जमेल तेवढं आम्ही आन्सर करायचा प्रयत्न केलाय. तर दादा येऊया पुढच्या प्रश्नाकडे. तुझे पुढील प्रोजेक्ट कुठले आहेत? आम्हाला ऐकायला आवडेल आता की पुढे तू आम्हाला अजून कुठल्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार. गोष्टी थोड्याशा आहेत, म्हणजे बोलणी चालू आहेत आणि लवकरच त्याचा काहीतरी रिझल्ट येईल. आणि मला असं वाटतं की आता काही सांगण्याचा, जेव्हा अचानक काहीतरी लोकांसमोर येतं किंवा समोर येतं, ते एक सरप्राईज एक वेगळं असतं. त्यामुळे मला नेहमी सरप्राईज द्यायला म्हणजे स्वामींची सिरियल असेल किंवा त्याच्या आधीचे प्रोजेक्ट असतील, त्याच्याबद्दल काही न सांगता डायरेक्ट प्रोमो किंवा आल्यावर अरे असं जी खूप आवडते. सो नक्कीच लवकरच काहीतरी वेगळं समोर येतोय. फक्त ते काय आहे हे जाणून थोडी वाट पाहत, पण तुम्हाला लवकरच विकास पुन्हा एकदा वेगळा बघायला मिळेल. ग्रेट. आणि त्यासाठी खरंच विकास पाटील या अकाउंटला तुम्ही फॉलो करा, कारण विकास दादाचे खूप बिटवीन द शॉर्ट सुद्धा असतात. तो जी काही मजा करतो सेटवर, हे सगळं तो तिथे अपलोड करत असतो. तर नक्की त्याला फॉलो करा. आणि जाता जाता आता शेवटचा प्रश्न आहे की स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट, गणेश सोळांके आणि सुप्रिया राक्षे यांनी 150हून अधिक जास्त लाईव्ह सेशन केलेत अगदी पॅन्डेमिक पासून. तर या उपक्रमाबद्दल तू काय सांगशील? खूप सुंदर. तुम्ही स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स जे काही लाईव्ह सेशन्स करतात, आता पण लाईव्ह खूप छान झालं, खूप छान गप्पा. आणि स्पेशली मला ते त्याबद्दल मेन्शन करायला आवडेल की तुम्ही मुलींसाठी नवी मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था करताय, म्हणजे ज्या कोणी बाहेरून मुली येत आहेत त्यांच्यासाठी. सो हे खूपच स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. म्हणजे याच्या आधी मी असताना ऐकलं, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि असंच काम तुम्ही यापुढेही करत राहा. आमच्याकडनं तुम्हाला जर काही हेल्प हवी असेल, स्पेशली माझ्याकडनं काही हवी असेल, तर तुम्ही कळवा, मी तुम्हाला मदत करायला रेडी आहे. आणि अच्छा, अँकरिंग बद्दल तर काय म्हणतो, मलाच तुम्ही छान, खूप छान, खूप गिव्ह अँड टेक वालं लाईव्ह झालं. कारण खूपदा काय होतं की प्रत्येक कमेंट वाचता येत नाही किंवा खूप त्याच एकाच विषयावर, पण वेगवेगळे विषय तुम्ही हाताळले, खूप छान विचारलेत. गेम्स पण खूप छान खेळलो आपण. सो एक एंटरटेनिंग लाईव्ह होतं, त्यामुळे मला खूप आवडलं. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढे, आणि कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान. हो हो, नक्कीच. थँक्यू सो मच. तुला पुढे लाईव्ह करायला आवडेल का स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स बरोबर? ऑडियन्सला आपल्या ऑडियन्सला एकच म्हणजे माझं नेहमीच हे असतं की थँक्यू सो मच, कारण तुम्ही आतापर्यंत जे काही दिलंय मला, किंवा जे प्रेम केलंय, जो सपोर्ट केलाय, तो खूपच छान होता. म्हणजे मी जे काही पहिल्यापासून काम करत आलोय, माझ्या प्रत्येक कॅरेक्टरवर तुम्ही प्रेम केलं, त्याला पाहिलं, त्याच्याबद्दल ज्या गोष्टी आवडल्या त्या कळवल्या, ज्या नाही आवडल्या त्याही माझ्यापर्यंत पोहोचवल्यात. त्यामुळे या सगळ्यासाठी थँक्स. बिग बॉस तर आहेच आहे, तेव्हा बिग बॉस खूप भरभरून तुम्ही प्रेम केलं माझ्यावर. पण त्याच्यानंतरही जे काही प्रोजेक्ट मी केले त्याच्यावरही तुम्ही केलं. म्हणजे सुख म्हणजे काय काय असतं प्रोजेक्ट असेल, स्वामींचं प्रोजेक्ट असेल, दोन्ही कॅरेक्टरवर तुम्ही तेवढंच प्रेम केलं, कारण ती दोन्ही कॅरेक्टर्स एकमेकांपेक्षा खूप वेगळी होती. पण तरी सुद्धा तुम्ही की बाबा असंच कॅरेक्टर आहे, विकास दादाने असंच का केलं, त्यापेक्षा तुम्ही ते कॅरेक्टरवर प्रेम केलं, ते खूप आवडलं मला. आणि या पुढेही तुम्ही असंच प्रेम, असाच सपोर्ट करत राहा. या पुढेही तुम्हाला अशाच वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळेल मला. त्यामुळे थँक्यू सो मच, हा एकच वर्ड की थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. पाऊस खूप पडतो बाहेर, त्याच्यामुळे जर गरज असेल तरच बाहेर पडा. कारण ट्रॅव्हल लोणावळा वगैरे खूप पाऊस पडतोय. पण आपण आता कसं थोडं असल्यामुळे अति उत्साह दाखवतो, आणि आपण आता न्यूज मध्ये पण बघतोय की त्यापेक्षा घरी राहून पावसाचा आनंद घ्या. जेवढा खिडकीतून तुम्हाला पाऊस दिसेल तोच अनुभवा. फार जास्त धाडस करायला आणि टेक केअर, काळजी घ्या. श्री स्वामी. खूप छान मेसेज. आणि तुलाही तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स कडून. आणि थँक्यू सो मच, असं वेळात वेळ काढून आमच्याबरोबर लाईव्ह आला त्यासाठी. आणि आता जी लोक जॉईन झाली आहेत त्यांना जर पूर्ण सेशन बघायचं असेल तर स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सवर आपण हे रेकॉर्डिंग
टाकतो, तर तिथे जाऊन तुम्ही बघा. त्याच्यासाठी तुम्हाला स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला फॉलो करावं लागेल. फॉलो करा. अशा छान छान अभिनेता खूप मजा अभिनेत्रींबरोबर आली आपण लाईव्ह आणि सेशन भेटत घेतो. राहू. सो थँक्यू सो मच विकास दादा. थँक्यू सो मच फॉर आहेत जॉईनिंग. किंवा याच्या आधी होते त्या सगळ्यांना माझ्याकडनं पुन्हा एकदा थँक्स. येस. प्रेम करत राहा आणि काळजी घ्या. थँक्यू. येस, तूही काळजी घे. थँक्यू सो मच.